कारगिल विजय दिनानिमित्त रावेतमध्ये स्वराज्य युवा मंच आणि अस्तित्व फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम भव्य रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। जुलै 26 या ऐतिहासिक कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून रावेत परिसरात देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम पाहायला मिळाला। कारगिल युद्धातील अमर शहीदांच्या अद्वितीय शौर्याला आणि बलिदानाला विनम्र अभिवादन करण्यासाठी स्वराज्य युवा मंच, रावेत आणि अस्तित्व फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले। शहीदांच्या स्मृतीस अनोखी कार्यांजली। कारगिलच्या शूरवीर जवानांनी देशमातेच्या रक्षणासाठी आणि सीमांच्या सुरक्षेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि रक्ताचा शेवटचा थेंब अर्पण केला। त्यांच्या या असीम त्यागाचे स्मरण ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे। याच प्रेरणेतून रक्तदानाच्या माध्यमातून गरजू देशबांधवांना जीवनदान देऊया या उदात्त आणि सामाजिक विचाराने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। कारगिलच्या वीरांना श्रद्धांजली वाहण्याची ही अत्यंत योग्य आणि सामाजिक भान जपणारी पद्धत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले। तरुण आणि ज्येष्ठांचा मोठा सहभाग। या रक्तदान शिबिराला सकाळी सुरुवात झाल्यापासूनच रावेत आणि लगतच्या परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। विशेषतः परिसरातील तरुण वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांनी पुढे येऊन उत्स्फूर्तपणे रक्तदान केले। रक्तदान हेच श्रेष्ठ दान हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवत अनेकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला। शिबिराच्या ठिकाणी रक्तदात्यांसाठी योग्य ती आरोग्यविषयक काळजी, प्रथमोपचार आणि अल्पोपहाराची चोख व्यवस्था करण्यात आली होती। आयोजकांचे विशेष परिश्रम। हा भव्य सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले। यामध्ये अस्तित्व फाउंडेशनच्या वतीने चेतन बेंद्रे, सोहन नारखेडे, सुमित राक्षे, निरंजन देवकर, अथर्व ढवळे यांनी विशेष पुढाकार घेतला। तसेच स्वराज्य युवा मंचचे मयूर पवार, प्रवीण चव्हाण, विजय मगर, विपुल घोलप, अमोल निकम, प्रशांत जाधव, जयेश महाजन, दीपक राणे, रितेश महाजन, निलेश पाटील, निलेश जाधव, आदित्य सोनजे, शांताराम देसाई, अजय देसाई, चंद्रकांत जगताप, महेश पाटील, सुमित काळे, पंकज सुरळकर, कल्पेश भोसले, जयदेव चौधरी, नितीन राणे, स्वप्नील वाळुंज, पंकज पाटील, प्रशांत पवार, प्रशांत वाघ, कपिल पाटील, तुषार पाटील, संदीप साळुंखे, आशिष रॉय, अरुण खरमाळे आणि अशोक पाटील या सर्वांनी कार्यक्रमाच्या नियोजनापासून ते शिबिर पार पडेपर्यंत विशेष परिश्रम घेतले। परिसरातून कौतुकाचा वर्षाव। शिबिर संपल्यानंतर सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। सामाजिक जाणीव जपत आणि शहीदांचे स्मरण करत आयोजित केलेले या शिबिराचे रावेतसह संपूर्ण परिसरातून अत्यंत कौतुक केले जात असून अशा उपक्रमांमुळे तरुणांना राष्ट्रसेवा आणि समाजसेवेची नवी दिशा मिळते, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या। सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।